मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील एका मोठ्या काँग्रेसच्या नेत्याशी बोलत होतो. काँग्रेसच्या नेत्याशी आणि त्यातही राजकीय नेत्याशी बोलणं आणि राजकीय विषयावरती चर्चा न होणं असं क्वचितच होतं. त्याही नेत्याशी बोलताना राजकीय विषयांवरती चर्चा झालीच. आमची चर्चा अशा वेळी सुरू होती ज्यावेळी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल लागून गेलेले होते. आमची चर्चा वेगवेगळ्या विषयावरती झाली. त्यानंतर विषय केरळवरती आला, कारण केरळमध्ये काँग्रेसनं बहुमत मिळालेलं होतं आणि काँग्रेसची सत्ता केरळमध्ये आलेली होती. कारण केरळमध्ये फक्त मुख्यमंत्री बसणं बाकी होतं. केरळच्या मुख्यमंत्री पदाच्या विषयावरती आमच्या दोघांची चर्चा सुरू झाली. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की महाराष्ट्र काँग्रेसचा प्रभारी आता बदलणार आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न मी त्या काँग्रेस नेत्याला विचारला. हा प्रश्न विचारल्याच्या नंतर तो नेता हसत मला असं म्हटला की तुम्ही महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीबद्दल बोलत आहात. मी तर असं म्हणतो की कदाचित देशातील काँग्रेसला नवा जनरल सेक्रेटरी आणि संघटनात्मक जबाबदारीसाठी मिळू शकतो, अशा पद्धतीचं विधान त्यांनी माझ्याशी बोलताना केलं. मी ज्या व्यक्तीबद्दल बोलत होतो ती व्यक्ती होती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, आणि तो नेता माझ्याशी ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती होती देशाच्या काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल यांच्याबद्दल. कारण केरळमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेमध्ये ज्या प्रमुख नेत्यांची नावं होती त्यामध्ये के.सी. वेणुगोपाल असतील आणि रमेश चेन्नीथला असतील, या दोन्ही प्रमुख नेत्यांची नावं आघाडीवरती होती. पण हे सगळं सुरू असताना आज काँग्रेसच्या मुख्यमंत्रीचा पदाचं नाव जाहीर झालेलं आहे, आणि या दोन्हींच्या व्यतिरिक्त जे तिसरं नाव काँग्रेसकडनं केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होतं त्या नावावरती आज काँग्रेसच्या हायकमांडनं शिक्कामोर्तब केलेलं आहे. ते नाव आहे व्ही.डी. सतीशन यांचं. व्ही.डी. सतीशन हे आता केरळचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. पण केरळच्या मुख्यमंत्री बनण्यासाठी व्ही.डी. सतीशन यांना मागच्या 10 दिवसांपासून म्हणजे निकाल लागल्यापासून आत्तापर्यंत मोठा संघर्ष करावा लागणार आहे. की सतीशन यांच्या मुख्यमंत्रीपद बनवण्यामागं किंवा त्यांच्या मुख्यमंत्रीपदामध्ये कुठल्या अडचणी होत्या, त्यांना मुख्यमंत्रीपद नेमकं कुठल्या पद्धतीत मिळालेलं आहे, आणि हे सगळं मिळत असताना काँग्रेस पक्षानं आणि खास करून काँग्रेसच्या हायकमांडनं कुठल्या मर्जीतल्या नेत्यांना डावलून व्ही.डी. सतीशन या लोकप्रिय नेत्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. हे बघत असताना या सगळ्या मागं काही इंटरेस्टिंग घडामोडी घडल्या आहेत, आणि त्या घडामोडीमध्ये केरळमध्ये लागलेले काही पोस्टर्स असतील, आणि त्यानंतर सतीशन यांच्याकडे असलेले 2 हुकुमे एक्के, या 2 हुकुमे एक्के आणि केरळमध्ये लागलेले पोस्टर्स, या सगळ्याच्या जीवावरती सतीशन यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले. नेमकं काय घडलेलं आहे केरळच्या मुख्यमंत्री पदाच्या पाठीमागं, या सगळ्याची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं डिजिटल प्लॅटफॉर्म बघत आहात. मी म्हटलं तसं मागच्या 10 वर्षांपासून केरळमध्ये LDF म्हणजे डाव्यांची सत्ता होती, पण डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लावत यावेळी काँग्रेसनं आणि काँग्रेसच्या आघाडीनं केरळमध्ये बहुमत मिळवलेलं आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसची जी आघाडी होती, त्यांचे मित्रपक्ष होते, त्या मित्रपक्षांना 140 पैकी 102 जागा जिंकत घवघवीत यश केरळमध्ये मिळवलेलं आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकीकडे भारतीय जनता पार्टी आणि NDAकडनं 3 राज्यातील विजय उत्सव साजरा केला जात असताना काँग्रेसला विजय साजरा करण्यासाठी फक्त एकच राज्य मिळालेलं होतं, आणि ते होतं केरळ. आणि त्याच केरळमध्ये काँग्रेसनं सत्ता राखलेली होती. असं असताना मागच्या 10 दिवसांपासून म्हणजे मागच्या 10 दिवसांपूर्वी 4 मे रोजी जेव्हा 5 राज्यांचा आणि खास करून केरळचा निकाल लागला, त्यानंतर आजपर्यंत काँग्रेसचा मुख्यमंत्री ठरत नव्हता. म्हणजे बाकी 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शपथही घेतली, त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी कारभारही सुरू केला, पण हे सगळं सुरू असताना काँग्रेसला मात्र आपला मुख्यमंत्री निवडता येत नव्हता. हे सगळं सुरू असताना बैठकांचा सपाटा लावला, बैठकांसोबत अनेक नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या, अनेक चर्चासत्र झाली, आणि यानंतर आज काँग्रेसनं व्ही.डी. सतीशन जे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे केरळमधील, त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं. काँग्रेसनं यावेळी म्हणजे काँग्रेसने विधानसभेमध्ये 102 जागा UDFनं जिंकल्या, त्यामध्ये काँग्रेसनं सगळ्यात जास्त 63 जागा जिंकल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. हे सगळं असताना व्ही.डी. सतीशन यांच्या नावावरती काँग्रेसनं जरी शिक्कामोर्तब केलं असलं तरी मुख्यमंत्री पदासाठी व्ही.डी. सतीशन यांच्यासोबत के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला या 2 प्रमुख नेत्यांची नावं मोठ्या प्रमाणावरती चर्चेत होती. यातही सगळ्यात आघाडीवरती नाव व्ही.डी. सतीशन यांच्या पुढं सगळ्यात आघाडीवरती नाव होतं काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी रमेश चेन्नीथला यांचं. खरं तर रमेश चेन्नीथला यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली नव्हती. ते सध्या लोकसभेमध्ये केरळमधून खासदार आहेत. पण असं असताना के.सी. वेणुगोपाल यांना अनेक आमदारांनी पाठिंबा दिल्याचं बोललं जात होतं. म्हणजे जी माहिती मिळते किंवा जी चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे, त्या चर्चेनुसार रमेश चेन्नीथला यांना जरी कमी आमदारांनी पाठिंबा दिला असला तरी के.सी. वेणुगोपाल यांना जवळपास काँग्रेसच्या 70% आमदारांनी 70%पेक्षा जास्त आमदारांनी के.सी. वेणुगोपाल यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केल्याचं बघायला मिळालं. हेच के.सी. वेणुगोपाल हे मागच्या काही दिवसांपासून
काँग्रेसच्या संघटनेवरती के सी वेणुगोपाल यांची अत्यंत पकड असल्याचं आपल्याला देशपातळीवरती बघायला मिळतंय। म्हणजे हायकमांड असंही दिल्लीमध्ये बोललं जातं की हायकमांडचं कान आणि डोळे जर कोण असेल तर ते के सी वेणुगोपाल आहेत, अशा पद्धतीची चर्चा खरं तर दिल्लीमध्ये असते। ज्यांना दिल्लीतील राजकारण आणि खासही काँग्रेसचं राजकारण समजतं अशा लोकांना के सी वेणुगोपाल हे कोण आहेत याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। दिल्लीमध्ये एखादा व्यक्ती आला, काँग्रेसच्या हायकमांडला भेटायला आला आणि तो के सी वेणुगोपाल यांना भेटला नाही असं क्वचितच होत असेल, कारण हायकमांड म्हणजेच के सी वेणुगोपाल अशा पद्धतीची छबी मागच्या काही काळापासून के सी वेणुगोपाल यांनी बनवलेली आहे। आणि त्यातही के सी वेणुगोपाल हे काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात। त्यामुळं के सी वेणुगोपाल हेच केरळचे नवे मुख्यमंत्री होतील असं जवळपास निश्चित मानलं जात होतं। कारण के सी वेणुगोपाल यांच्यासाठीच मागच्या काही दिवसांपासून लॉबिंग दिल्लीमध्ये केलं जात होतं। कारण वेगवेगळ्या आमदारांचे, खरं तर आमदारांचा 60 ते 70% आमदारांचा पाठिंबा के सी वेणुगोपाल यांना होता। सोबतच हायकमांडमधील अनेक नेत्यांचं मत हे केसींच्या बाजूने असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आणि त्यातही खास करून राहुल गांधी यांचा विश्वास के सी वेणुगोपाल यांच्यावरती होता। त्यामुळे के सी वेणुगोपाल बनतील, कारण राहुल गांधी यांची जर मर्जी असेल तर त्यांची मर्जी डावलून के सी वेणुगोपाल यांना मुख्यमंत्री केलं जाणार नाही अशी परिस्थिती नव्हती। पण हे सगळं सुरू असताना राहुल गांधी यांनी मात्र आपल्या मर्जीतील व्यक्ती जो होता के सी वेणुगोपाल यांना डावललं आणि जनतेचा जो रेटा होता, कारण केरळमध्ये के सी वेणुगोपाल यांच्या विरोधामध्ये जरी आघाडी आमदारांचं जरी पाठबळ असलं तरी अनेक पद्धतीच्या घडामोडी के सी वेणुगोपाल यांच्या नावाला विरोध करण्यासाठी केरळमध्ये घडत होत्या, दिल्लीमध्ये घडत होत्या। या सगळ्याचा विचार करून राहुल गांधी यांना देखील के सी वेणुगोपाल यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करावं लागलं नाही, त्यांना व्ही डी सतीशन यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब करावं लागलं। म्हणजे ज्या के सी वेणुगोपाल, हायकमांड म्हणजे के सी वेणुगोपाल अशा पद्धतीची छबी त्यांनी बनवली। कारण दिल्लीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, काँग्रेस नेते राहुल गांधी असतील, यानंतर सगळ्यात महत्त्वाचं नाव जर कुठलं असेल काँग्रेस पक्षामध्ये तर ते के सी वेणुगोपाल यांचं आहे। कारण संघटनेतल्या सगळ्या गोष्टी, अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील, संघटनेवरती पकड असेल, कुठल्या राज्यामध्ये कोणाला बसवायचं, संघटनेमध्ये राज्यामध्ये संघटनेत काय काय चाललं आहे या सगळ्याची खबरदारी हे के सी वेणुगोपाल घेत आहेत। खरं तर के सी वेणुगोपाल 2019 पासून राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासातले, मी म्हटलं तसं मर्जीतले म्हटले जातात आणि हेच के सी वेणुगोपाल मुख्यमंत्री होतील असं मानलं जात होतं। पण असं असताना के सी वेणुगोपाल यांना डावलून व्ही डी सतीशन यांना हायकमांडनं मुख्यमंत्री पदाची माळ व्ही डी सतीशन यांच्या गळ्यामध्ये घातली। यामागं काही घडामोडी घडल्यात, मी जसं म्हटलं तसं एक गोष्ट ठरली, ते म्हणजे केरळमध्ये आणि दिल्लीमध्ये लागलेले पोस्टर्स। हे पोस्टर्स असे होते की केरळमध्ये काल आणि परवा अनेक ठिकाणी, केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये असेल, काँग्रेसच्या कार्यालयांच्या बाहेर अशा पद्धतीचे पोस्टर्स लागले होते। आणि हे पोस्टर्स खास करून वायनाडमध्ये लागलेले होते। ते पोस्टर्स असे होते की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी वायनाडला विसरून जा, तुम्ही इथं परत जिंकणार नाही, अशा पद्धतीचे पोस्टर्स होते। वायनाड पुढची अमेठी होईल अशा पद्धतीचे ही पोस्टर्स वायनाड आणि केरळमध्ये लागलेले होते। खरं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमेठी जो गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ मानला जातो, त्या मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। पण असं असताना राहुल गांधी यांना मात्र वायनाडमधून राहुल गांधी निवडून आलेले होते। याही वेळी 2021च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी 2 मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यात वायनाड देखील होता। आता याही वेळी राहुल गांधी पुन्हा वायनाडमधून निवडून आले, पण 2 निवडणुकीत निवडून आल्यामुळे राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली बहीण प्रियंका गांधी यांना निवडणुकीत उभा केला आणि प्रियंका गांधी यांना वायनाडच्या जनतेनं निवडून दिलं। त्यामुळं वायनाडच्या जनतेचं प्रेम गांधी घराण्यावरती आहे असं सांगितलं जातं। खास करून काँग्रेस आणि काँग्रेसच्या जवळच्या लोकांना, जेव्हा काँग्रेसचा हा मतदारसंघ, वायनाड हा मतदारसंघ राहिलेला आहे मागच्या काही काळापासून, अशा पद्धतीची सगळी चित्र आहेत असं आपल्याला बघायला मिळतं। पण हे सगळं असताना, मुख्यमंत्री पदाचा निर्णय होत नसताना अशा पद्धतीचे पोस्टर्स वायनाडमध्ये लागलेले आणि खास करून केरळमध्ये लागल्यामुळं एक वेगळी चर्चा सुरू झालेली होती। त्यामुळं जर समजा आगामी काळामध्ये किंवा यावेळी काँग्रेसनं जर व्ही डी सतीशन यांना मुख्यमंत्री केलं नाही तर वायनाडची जनता तुम्हाला पुन्हा निवडून देणार नाही, अशा पद्धतीचे पोस्टर्स, खरं तर अशा पद्धतीचा आशय या पोस्टर्सवरती लिहिलेला होता आणि त्या पोस्टर्सची चर्चा कालपासून सुरू झालेली होती। या पोस्टर्सचा आशय हाच होता की के सी वेणुगोपाल यांना मुख्यमंत्री करू नका, सतीशन यांना मुख्यमंत्री करा, अशा पद्धतीचे पोस्टर्स होते। त्यामुळे ह्या पोस्टर्समुळं काँग्रेस पक्षानं किंवा हायकमांडनं एक पाऊल मागे घेतलं का काय, अशाही पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। दुसरा मुद्दा होता तो म्हणजे मित्रपक्षांचा। मी जसं म्हटलं की
के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे जरी काँग्रेसच्या हायकमांडचा पाठबळ के.सी. वेणुगोपाल यांना असलं तरी व्ही.डी. सतीशन यांच्याकडे केरळमधले 2 हुकुमी एक्के होते आणि ते 2 हुकुमी एक्के म्हणजे काँग्रेसचे मित्रपक्ष. केरळमध्ये UDF जी आघाडी होती काँग्रेस प्रणित पक्षांची, त्यांनी ही निवडणूक लढवलेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत इतरही काही मित्रपक्ष होते. त्यामध्ये काँग्रेसचा मित्रपक्ष हा काँग्रेसचे काही मित्रपक्ष होते आणि त्यामध्ये काँग्रेसचा एक अत्यंत महत्त्वाचा मित्रपक्ष आहे तो म्हणजे IUML. या पक्षानं विधानसभा निवडणुकीमध्ये 22 जागा जिंकलेल्या आहेत. हा पक्ष म्हणजे इंडियन युनियन मुस्लिम लीग, या पक्षानं 22 जागा जिंकलेल्या आहेत आणि केरळ काँग्रेस म्हणून तिथला स्थानिक पक्ष आहे त्यानं या निवडणुकीमध्ये 7 जागा जिंकलेल्या आहे. हे दोन्ही मित्रपक्ष UDFच्या आघाडीमध्ये म्हणजे काँग्रेसच्या आघाडीमध्ये होते आणि या दोन्ही मित्रपक्षांचा व्ही.डी. सतीशन यांच्या नावाला पाठिंबा होता. स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं होतं, म्हणजे दोन्ही मित्रपक्षांनी सांगितलेलं होतं की केरळचा मुख्यमंत्री हा लोकांमधून निवडून आलेला सध्याचा आमदारच असावा, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. मी जसं सांगितलं तसं के.सी. वेणुगोपाल हे आत्ता लोकसभेवरती आहेत, ते काही आमदार विधानसभेची निवडणूक निवडून आलेले नाही आहेत. त्यामुळं आमदारांमधून निवडून आलेला व्यक्तीच हा सध्याचा आमदार असावा, अशा पद्धतीची भूमिका या मित्रपक्षांनी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. आणि या मित्रपक्षांकडनं खास करून जो मुस्लिम पक्ष आहे IUML, ज्यांचा मी आत्ता उल्लेख केला, त्या मित्रपक्षांकडनं व्ही.डी. सतीशन यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं की त्यांच्या नावाला हा पक्ष आग्रही असल्याचं बघायला मिळालेलं होतं. त्यामुळं व्ही.डी. सतीशन यांच्या नावाला जरी हायकमांडचं पाठबळ के.सी. वेणुगोपाल यांना असलं तर या 2 हुकुमी मित्रपक्षांचं पाठबळ व्ही.डी. सतीशन यांच्या नावाला होतं आणि त्याचा फायदा व्ही.डी. सतीशन यांना मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात घालून घेण्यामध्ये मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता हे व्ही.डी. सतीशन नेमकं कोण आहे त्याची चर्चा खरं तर सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. काँग्रेसचा एक आक्रमक आणि अभ्यासू चेहरा केरळमधील म्हणून व्ही.डी. सतीशन यांच्याकडे बघितलं जातं. 2001 पासून व्ही.डी. सतीशन हे सातत्यानं आजपासून मागचे 25 वर्ष म्हणजे मागच्या 6 टर्म व्ही.डी. सतीशन यांनी विधानसभेची निवडणूक जिंकलेली आहे. मागच्या 25 वर्षांपासून व्ही.डी. सतीशन हे आमदार असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मुद्देसूद मांडणी, अभ्यासपूर्ण मत आणि खास करून मागच्या काळामध्ये ज्या जे तरुण आमदार आहेत किंवा तरुण मतदार आहेत त्यांच्यामध्ये स्पष्ट छबी आणि कुठलाही डाग नाही त्यांच्या छबीवरती, साफ छबी, अशा पद्धतीची इमेज व्ही.डी. सतीशन यांनी स्वतःची बनवून घेतलेली आहे आणि तेच व्ही.डी. सतीशन आता केरळचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. खरं तर 2021 साली ज्यावेळी 2021 म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा केरळमध्ये विरोधी पक्ष होता, ते विरोधी पक्ष काँग्रेसला सत्ता मिळाली, विरोधी पक्षाच्या भूमिकेत काँग्रेस बसलेला असताना 2021 साली हायकमांडनं व्ही.डी. सतीशन यांना केरळमधील विरोधी पक्षनेता केलेलं होतं आणि विरोधी पक्षनेत्याच्या कार्यकाळामध्ये व्ही.डी. सतीशन यांनी सभागृहामध्ये अत्यंत आक्रमक पद्धतीनं भूमिका मांडलेल्या होत्या. आक्रमक पद्धतीनं भूमिका मांडत असताना डाव्यांच्या सरकारला अनेक मुद्द्यांवरती व्ही.डी. सतीशन यांनी घेरण्याचं काम केलेलं होतं. खास करून पी. विजयन जे केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सरकारला सभागृहामध्ये सळो की पळो करून सोडण्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या व्यक्तींची विरोधी पक्षातील भूमिका होती त्यातील अत्यंत महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे व्ही.डी. सतीशन. आक्रमक चेहरा, संघटनेवरती पकड आणि तरुणांमध्ये असलेली क्रेज, या सगळ्याचा फायदा व्ही.डी. सतीशन यांना झाल्याचं बघायला मिळालं. मी जसं म्हटलं तसं मागच्या 25 वर्षांपासून पराऊर हा जो मतदारसंघ आहे केरळमधील, त्या मतदारसंघामध्ये व्ही.डी. सतीशन त्या मतदारसंघातून निवडून येताना बघायला मिळालेले आहेत आणि त्याच व्ही.डी. सतीशन यांच्या नावावरती हायकमांडनं मुख्यमंत्री पदासाठी एक प्रकारे शिक्कामोर्तब केलेलं आहे. जे व्ही.डी. सतीशन आमदारांमध्ये म्हणजे काँग्रेसच्या निवडून आलेल्या आमदारांमध्ये कमी होते, पण असं असताना 2 मित्रपक्ष यांच्या जीवावरती व्ही.डी. सतीशन यांना मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे. खरं तर व्ही.डी. सतीशन यांच्या गळ्यामध्ये माळ पडत असताना वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार हायकमांडकडनं केला गेला आणि त्यात एक महत्त्वाचा मुद्दा होता, कारण केरळमध्ये काँग्रेसला 10 वर्षांच्या नंतर सत्ता आलेली आहे. जर के.सी. वेणुगोपाल यांना मुख्यमंत्री केलं तर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी देखील उफाळून येऊ शकते आणि त्याचा तोटा आगामी काळामध्ये काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवरती देखील होऊ शकतो. अशा पद्धतीचे काही तर्क लावले जात होते आणि या सगळ्याचा विचार करून काँग्रेसनं आणि खास करून हायकमांडनं व्ही.डी. सतीशन यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केल्याचं बघायला मिळालं. मी जसं म्हटलं तसं 4 मे रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, पण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर आत्तापर्यंत काँग्रेसकडनं फक्त बैठकांचा सपाटा सुरू होता. म्हणजे सगळ्या आमदारांची बैठक केरळमध्ये पार पडली. त्या केरळमधील विधिमंडळाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेस पक्षानं 2 परीक्षक म्हणजे मुकुल वासनिक आणि अजय माकन यांना निरीक्षक म्हणून पाठवलेलं होतं. त्या निरीक्षकांच्या नेतृत्वामध्ये किंवा उपस्थितीमध्ये पक्षाच्या विधिमंडळाची बैठक पार पडली, पण तिथं नेता निवडला गेला नाही. त्यांनी एक रिझोल्युशन पास केलं आणि त्या रिझोल्युशननुसार नेता निवडण्याचे सगळे अधिकार जे आहेत त्या हायकमांडला म्हणजे दिल्लीला दिलेले होते. त्यामुळे पुढच्या बैठका ह्या दिल्लीमध्ये होतील हे त्याच दिवशी स्पष्ट झालेलं होतं आणि त्यानुसार शनिवारी 9 तारखेला
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानं 3 तास बैठकांचा काथ्याकूट चालला। या 3 तासांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या, पण मुख्यमंत्री पदाच्या नावावरती त्याही दिवशी शिक्कामोर्तब करता आलं नाही। मग अनेक दिवस गेले, त्यानंतर काल रात्री काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची पुन्हा एकदा बैठक पार पडली, असं बोललं जातं की त्या बैठकीमध्येच मुख्यमंत्री पदाच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं गेलं होतं। पण के.सी. वेणुगोपाल हे मुख्यमंत्री पदाच्या नावावरनं पाठीमागं हटण्यासाठी तयार नव्हते, अशाही पद्धतीची माहिती आहे। आणि म्हणूनच मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करण्यासाठी पक्षाला वेळ लागत होता। पण आज अखेर सकाळी राहुल गांधी यांची के.सी. वेणुगोपाल यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर दीपा मुन्शी दास ज्या आहेत, ज्या केरळच्या प्रभारी आहेत, त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली। अगदी थोडक्यात 2 मिनिटांची काँग्रेसची खरं तर ही पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सेल्फ लीडर म्हणजे विधिमंडळाचा नेता म्हणून व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा केली आणि त्याच वेळी स्पष्ट झालं की व्ही.डी. सतीशन हेच काँग्रेसचे आगामी काळामधील मुख्यमंत्री असतील, हे तेव्हा सकाळी स्पष्ट झालं। त्यामुळे मागच्या 10 दिवसांपासून जो बैठकांचा सिलसिला धडाका सुरू होता, अनेकांच्या मनामध्ये प्रश्न होता की केरळचा मुख्यमंत्री कोण बनणार, या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम सकाळच्या या पत्रकार परिषदेनंतर मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। त्यानंतर आता आज अधिकृत पद्धतीनं हे जे केरळ काँग्रेसचे जे सगळे नेते आहेत, व्ही.डी. सतीशन असतील, त्यांच्यासोबत रमेश चन्नीथल असतील आणि इतर सगळे आमदार किंवा प्रमुख नेते आणि मित्रपक्षांचे नेते आज राज्यपालांची भेट घेतील आणि राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा हे सगळे नेते करतील। त्यानंतर व्ही.डी. सतीशन यांना मुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपालांकडून दिली जाणार आहे। मागच्या 10 दिवसांपासून मागच्या 10 वर्षांपासून विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या काँग्रेसला यावेळी केरळमध्ये, दक्षिणेतील केरळ या राज्यामध्ये सत्ता मिळालेली आहे। त्यामुळे व्ही.डी. सतीशन यांच्या पुढं अनेक आव्हानं जी आहेत ही सत्ता चालवताना असणार आहे। त्यामुळे व्ही.डी. सतीशन या सगळ्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं उतरतात, सगळ्या जनतेच्या अपेक्षा कशा पद्धतीनं पूर्ण करतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार। पण हे सगळं असताना राहुल गांधी यांच्या अत्यंत मर्जीतील नेते असलेले के.सी. वेणुगोपाल यांना डावलून राहुल गांधी यांना देखील जनतेच्या मनातील नेत्याला किंवा आमदारांच्या मनातील जनतेच्या मनातील नेत्यांना शेवटी मुख्यमंत्रीपदी बसवावं लागलेलं आहे। मर्जीतील नेत्याला राहुल गांधीने डावललं आणि जनतेतील नेत्याच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ राहुल गांधी यांनी घातल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आता या सगळ्यामुळे के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे संघटनेची जबाबदारी असेल, त्यांनी या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। त्यामुळे के.सी. वेणुगोपाल आगामी काळामध्ये कशा पद्धतीने काम करतात हे बघावं लागणार आहे। व्हिडिओच्या शेवटी अगदी एकदम थोडक्यात सांगतो, काल ज्यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती त्यावेळेस अनेक पत्रकारांशी गप्पा मारत होतो। त्यातल्या एका पत्रकारानं अत्यंत इंटरेस्टिंग किस्सा सांगितला। ते म्हणाले होते मला बोलता बोलता की के.सी. वेणुगोपाल यांच्या अगोदरची पिढी कुठलीही राजकारणामध्ये नव्हती, आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या जीवावरती के.सी. वेणुगोपाल या पदापर्यंत, जनरल सेक्रेटरी या पदापर्यंत पोहोचले आहेत। कारण जनरल सेक्रेटरी हे पद किती मोठं आहे काँग्रेस ज्यांना माहिती, किंवा जे काँग्रेसमध्ये काम करतायत, जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांना माहिती जनरल सेक्रेटरी, आणि त्यातही के.सी. वेणुगोपाल यांचं पद किती महत्त्वाचं आहे। कारण अगोदरच्या काळामध्ये सोनिया गांधी ज्यावेळी होत्या काँग्रेस पक्षाची सगळ्यात धुरा सांभाळत होत्या, त्यावेळी अहमद पटेलांचं नाव ज्यांनी ऐकलं असेल, अहमद पटेल म्हणजे काँग्रेस, अशा पद्धतीची भूमिका तेव्हा होती। आणि आता राहुल गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून हायकमांड म्हणजे के.सी. वेणुगोपाल ही व्याख्या के.सी. वेणुगोपाल यांनी तयार केलेली आहे। त्याच के.सी. वेणुगोपाल यांच्याबद्दल बोलताना त्यांनी कुठलीही पिढी राजकारणात नसताना या पदापर्यंत त्यांनी झेप घेतलेली आहे। जर राहुल गांधी यांच्या मनात असेल तर के.सी. वेणुगोपाल हे केरळचे मुख्यमंत्री बनतील, पण जर त्यांना ती संधी मिळाली नाही तर हेच के.सी. वेणुगोपाल एक दिवस काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत जाऊ शकतात, अशा पद्धतीचं विधान त्या पत्रकारानं माझ्याशी बोलताना केलेलं होतं। त्यामुळं बघावं लागणार आहे त्या पत्रकारांनी केलेलं विधान की कधी आणि कधीपर्यंत सत्यात मिळतं, सत्यात कधीपर्यंत उतरतं हे बघावं लागणार आहे। पण सध्या के.सी. वेणुगोपाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतनं माघार घेतलेली आहे। या माघारीचं फळ आगामी काळामध्ये के.सी. वेणुगोपाल यांना कशा पद्धतीने मिळतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि व्ही.डी. सतीशन यांना मुख्यमंत्री पदाची जरी माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडली असली तरी ते आव्हानांचा सामना केरळमध्ये आगामी काळामध्ये कशा पद्धतीने करतात हे बघावं लागणार आहे। पण मागच्या 10 दिवसांपासून जो काँग्रेसमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू होता तो व्ही.डी. सतीशन यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडून तो थांबलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ होईल, पण हा केरळचा बैठकांचा सिलसिला व्ही.डी. सतीशन यांच्या निमित्तानं आत्ता तरी थांबल्याचं चित्र आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।